पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईतल्या खड्ड्यांचा प्रश्न गाजत असताना मंगळवारी संध्याकाळी स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी राजीनाम्याचा स्टंट केलाय। खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तो धाडून दिला। अर्थात अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा फेटाळला। राजीनाम्याच्या या स्टंटवरून मनसेनेही शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रात्री उशिरा मुंबईतल्या पश्चिम उपनगरामध्ये फिरून महापालिकेकडून सुरू असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली। या दौऱ्याला अवघे 12 तास उलटत तोवर या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न झी 24 तासने केलाय। खड्ड्यांनी मुंबईच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण केली आहे। खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जाताना मुंबईकरांचा प्रचंड संताप होतो। त्याचं खापर मुंबई महापालिकेवर फुटतंय। म्हणूनच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वतः या समस्येची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं। सोमवारी रात्री पश्चिम उपनगरातल्या विलेपार्ले, जोगेश्वरी आणि सांताक्रूज कलिना भागात त्यांनी खड्डे दर्शन घेतलं। महापौर आणि पालिकेच्या इतर पदाधिकाऱ्यांसह खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी त्यांनी केली। उद्धव ठाकरे यांच्या या पाहणी दौऱ्यातून नेमकं काय साध्य झालंय याचा अंदाज तुम्हाला ही ताजी दृश्य पाहिल्यावर येईल। विलेपार्लेमधल्या या खड्ड्यावरचे रस्ते सोमवारी बुजवले, पण मंगळवारी सूर्योदयाबरोबर तेच खड्डे पुन्हा उगवले। तीच कथा जोगेश्वरी पटेल इस्टेट कंपाऊंड, जोगेश्वरी एसवी रोड आणि सांताक्रूज पूर्वेच्या कलिनाची। या सगळ्या रस्त्यांवरचे खड्डे सोमवारी बुजवून सुद्धा मंगळवारी सगळे खड्डे पुन्हा मुंबईकरांना दर्शन द्यायला आले। खड्ड्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर उद्धव यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती। मी मुंबईकरांना एवढंच सांगेन की आज जो काही आपल्याला त्रास होतोय त्याच्याबद्दल मी स्वतः दिलगीर आहे, परंतु हे काम आम्ही काही वारंवार सोडलेलं नाही, सोडणार नाही। पूर्ण जबाबदारीने खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। ज्या रस्त्यांवर रात्री खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलं त्याच रस्त्यांवर सकाळी पुन्हा खड्डे अवतीर्ण झाले। रस्त्यांची कामं करणारे कंत्राटदार किती निर्ढावलेत याचीच ही साक्ष। साक्षात उद्धव ठाकरेंची दिलगिरीही खड्ड्यात घालणाऱ्या या कंत्राटदारांवर तरी पालिकेतले सत्ताधीश कारवाई करतील का? गेली अनेक वर्ष शिवसेना मुंबई महापालिकेत प्रमुख सत्ताधारी पक्ष आहे। या पक्षाचे अनेक अनुभवी नेते महापालिकेत आहेत। असं असतानाही पक्षाचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना खड्ड्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरावं लागतं, हीच खरी शोकांतिका आहे। उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्यानंतरही मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची समस्या सुटणार नसेल तर मुंबईकरांनी मुंबईच्या रस्त्यांवर प्रवास करावा, तो तरी कोणाच्या भरोशावर, असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट एस श्रीनिवाससह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।